गुलाबांच्या फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी, देशभक्तीपर गीत आणि विद्यार्थ्यांचे तोंड गोड करून सोमवारी जल्लोषात येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव करण्यात आला। पहिल्याच दिवशी 5वी ते 8वी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी स्वयंस्फूर्तीने या प्रवेशोत्सवाला उपस्थिती दर्शविली होती। प्राचार्य आणि शिक्षक वृंद यांनी मोठ्या आनंदाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले। शाळेचा परिसर वर्गखोल्या सुशोभित आणि स्वच्छ करण्यात आल्या होत्या। प्रवेशद्वारापासून तर वर्गखोल्यांपर्यंत रांगोळी देखील काढण्यात आली होती। या प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार यांची उपस्थिती होती, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र ठाकरे, पत्रकार मंगेश तायडे, दिनकर सुंदरकर, शाळेच्या पर्यवेक्षिका सुनीता शिरभाते आदी उपस्थित होते। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या वतीने हारार्पण करून पूजन करण्यात आले। पर्यवेक्षिका सुनीता शिरभाते यांनी प्रवेश उत्सवाबाबत माहिती देऊन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले। मान्यवरांच्या हस्ते 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, तर सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके सुद्धा देण्यात आली। पत्रकार मंगेश तायडे यांनी शाळेने राबविलेल्या या आनंदमयी आणि विद्यार्थ्यांना ऊर्जा देणाऱ्या प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। प्राचार्य देवेंद्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की आज आपली शाळा शिक्षणाच्या बाबतीत इतर शाळेच्या तुलनेत पुढे असून समाजातील विद्यार्थ्यांनी येथील दर्जेदार शिक्षणाचा लाभ घ्यावा। पालकांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आणि पैसा याची बचत होण्यासाठी आपली पाल्य जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवावी असे आवाहन सुद्धा त्यांनी केले। या कार्यक्रमाला यश फोपसे, सातपुते, चांदेवार, इंगडे, नारखडे, गायकवाड, शीतल अटाळकर, आडोडे, देशमुख, आसिफा शेख, नंदा बुरंगे, अंजू शिंगणे, प्रतिभा धुडे, धनंजय देशमुख आदी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।